नमस्कार. नमस्कार सर. आज आपण प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार शिवसेना शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार डॉक्टर सुनीता प्रकाश काळे आणि त्याचबरोबर या वार्डामध्ये उभा असलेले पुरुषामधून डॉक्टर अजिंक्य राजेंद्र पांडव यांच्या प्रभागामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की या उमेदवारांच्या भूमिका काय आहेत आणि त्यांच्या प्रभागाविषयी त्यांचं मत काय आहे. मॅडम, तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुम्ही जी निवडणूक लढत आहात त्या निवडणुकीच्या संदर्भाने तुमच्या प्रभागामधील काय समस्या आहेत आणि कुठला अजेंडा घेऊन तुम्ही ही निवडणूक लढत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शिवसंग्राम, महायुतीचे प्रभाग 15 अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनीता प्रकाश काळे आपल्याशी थेट संवाद साधत आहे आणि प्रभाग ब मधून डॉक्टर अजिंक्य राजेंद्र पांडव हे माझ्यासोबत आहेत. तर प्रभाग क्रमांक 15 हा वार्ड बीड शहरातील खूप मध्यवर्ती एरिया आहे, परंतु या भागामध्ये सुद्धा आपल्याला कचऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, त्याचबरोबर घंटागाडीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, रस्त्यावरच्या लाईटचा प्रश्न, असे अनेक प्रश्न बीड शहरातील मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा आपल्याला भेडसावत आहेत. याचा कुठेतरी आपण विचार करावा आणि हाच प्रश्न आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली की या प्रभागाचा विकास करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. की आपल्या बीड शहरामध्ये पाणी पुरवठा असून देखील पाणी पुरवठा वेळेवर लोकांना पाणी सोडलं जात नाही. लोकांना पाण्यासाठी चातक पक्षाप्रमाणे पाण्याची त्यांना काय करावं लागती तर प्रतीक्षा करावी लागती. घंटागाडीसाठी आरोग्याशी लोकांच्या खेळलं जातं की सुशिक्षित लोक आहेत यांना बाकीची गरज नाही असं मला तरी वाटतं की आरोग्यासाठी ते लोक काही मागण्या करत आहेत. दुसरा प्रश्न मॅडम तुम्हाला आहे किंवा तुमच्या समोर एवढे राजकीय मातब्बर उमेदवार आहेत ज्यांना राजकीय वारसा आहे 2 पिढ्यापासून आणि त्यांच्या समोर लढत असताना असं आहे की कुठल्या आत्मविश्वासावरती तुम्ही ही निवडणूक लढत आहात त्याविषयी थोडंसं सांगा. वार्ड क्रमांक 15 तील लोक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उच्च प्रभू आहेत. मनाने, पैशाने, पदाने मोठी असणारी लोक या भागामध्ये राहतात. मला असं वाटतं की या लोकांना कुठल्या घराण्याशी देणं घेणं नसावं. प्रामाणिकपणे काम करणारा सच्चा कार्यकर्ता ची गरज या लोकांना आहे. ह्याच आत्मविश्वासावरती माझ्याकडे पैसा तर नक्कीच नाहीये, मी कुठल्याही घराण्याशी माझी तुलना करू शकतही नाहीये. मी या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम माझ्यासाठी राजकारण म्हणजे काय हे सुद्धा मला जास्त माहित नाही. मी पहिल्यांदाच या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. आदरणीय अजितदादा, आदरणीय विजयसिंह पंडित यांनी मला ही संधी दिली, हीच माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की या भागातील लोकांना कुठल्या घराण्याशी देणं घेणं नसून एक सामान्य की जो की आपले काम करेल अशा नागरिकांची त्यांना काय आहे गरज आहे. आणि याच गोष्टीसाठी एवढ्याच आत्मविश्वासावरती माझ्याकडे कुठलंही पाठबळ नाहीये, पण हा एक जनतेचा कौल माझ्या बाजूने असावा असं मला वाटतं आणि एवढ्याच गोष्टीसाठी मी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या अगोदर ज्या लोकांकडे सत्ता होती, ज्या घराण्याकडे सत्ता होती, त्या लोकांनी गेली 35 वर्ष लोकांचा विश्वास जपलेला नाहीये. सत्ता असून देखील लोकांचा त्यांनी विकास केलेला नाहीये. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी या प्रभागामध्ये लोकांच्या आरोग्याची, त्यांच्या प्रश्नांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी गेली 35 वर्षापासून या लोकांकडे सत्ता आहे, तरी सुद्धा त्या लोकांनी लोकांचे प्रश्न सोडवलेले नाहीयेत. तर याच समस्यांचं निरासन करण्यासाठी मी या वार्डमधून प्रयत्न करेन. मॅडम, आता तिसरा प्रश्न तुम्हाला या संदर्भानं आहे, कारण अनेकदा काय होतं की निवडणुकीमध्ये भावनिक आणि संवेदनशील मुद्दे आणले जातात, नातेगोते काढले जातात, जाती धर्म काढले जातात आणि ह्या जाती धर्माला पुढं करून निवडणूक लढली जाते. तर या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे. ही निवडणूक जातीकडे पाहून होणार नाही असं मला तरी वाटतं, कारण जात धर्म हा केवळ निवडणुकीपुरताच आपण पुढे आणला जातो, परंतु माणूस पाहून ही निवडणूक लढवली जाईल. कुठल्या जातीचा माणूस आहे याच्याशी देणं घेणं नसून कोण आपल्या कामाचा आहे याकडे लोक बघतील, कारण लोक तशी सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत.
जातीपातीचा विचार न करता आपण माणूस पाहूनच, माणसाकडे पाहून आपण निवडणूक लढवू. धन्यवाद तुम्हाला विजयासाठी आणि याच्यासाठी सर्व शुभेच्छा.